या बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी स्वतःची संपत्तीच नव्हे तर संतती सुद्धा दान देणारे महान राजा सम्राट अशोक, अंधारमय काव्यरूपी प्रकाश किरण पेरून मानव जीवनात जनजागृती निर्माण करणारे काव्याचे थोर काव्य संग्रही संत कबीर, अज्ञानाच्या वाळवंटात शिक्षणाची हिरवळ निर्माण करून या देशातील तमाम शूद्रांना ज्ञानाचं, समतेचं आणि बंधुत्वाचं ज्ञानामृत पाजणारे क्रांतीचे थोर उद्गाते क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, प्रकांड पंडित बुद्धिमत्तेचा मेरुमणी, विचारांचा धगधगता ज्वालामुखी आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाची राज्यघटना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्व प्रणालीच्या आधारावर येणारे विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या दिव्य ज्योतीच्या ज्योतीने घराघरात पेटवल्या ज्ञानाच्या वाती आणि त्याच वातीने इथे स्त्रीयुगात घडली क्रांती, त्या क्रांतीच्या थोर नायिका माता सावित्रीबाई फुले, दिनदुबळ्यांची माऊली, महासूर्याची सावली, नवकोटीची आई माता रमाई, आणि जिच्या कुशीतून स्वराज्य जन्माला आलं राजमाता जिजाऊ, आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न लिलया पार पाडलं ते राजा छत्रपती शिवाजी महाराज, या सर्व महामानवांच्या, महान मातांच्या विचारांना, त्यांच्या त्यागांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। बौद्धजन पंचायत समिती आयोजित संस्कार समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या वर्षावर प्रवचन मालिका 2023 या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचं 8वं पुष्प आणि या 8व्या पुष्पाचे सन्मान अध्यक्ष सर याच्या अगोदर अध्यक्ष स्थानाची निवड झालेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय अशोकजी कणगोलकर। या विचारमंचा आता घरामध्ये दुःखद प्रसंग घडलेला असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासून खऱ्या अर्थानं इथे उपस्थित राहिलेले आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि बौद्धजन पंचायत समिती या समितीचे सभापती आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब, त्याचप्रमाणे या विचार मंचावर उपस्थित सर्व प्रतिष्ठित मान्यवर, संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार, चिटणीस आदरणीय मनोहरजी मोरे आणि आमचे मार्गदर्शक बौद्धाचार्य आदरणीय विठ्ठलजी जाधव साहेब आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व उपासक उपासिकांना पुन्हा एकदा मी क्रांतिकारक सन्मानाचा जयभीम करतो। आज प्रथमतः मी बौद्धजन पंचायत समिती संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार आणि चिटणीस मनोहरजी मोरे यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका नवख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये येऊन साहेबांसमोर बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला स्वतःचा ऋणी आहे। या वर्षात प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 7 प्रवचनं आयोजित केलेली आहेत आणि आजचा हा 8वा विषय माझ्यासारख्या एका नवख्या तरुणाला दिलेला आहे आणि तो विषय आहे बौद्ध धर्मामध्ये संघाचे स्थान। मी या विषयाच्या माध्यमातून आपल्या समोर संवाद साधण्याचा प्रयत्न करेन। माझ्या या वाणीतून, माझ्या या बोलण्यातून जर कोणाला काही वाटलं, माझ्या प्रवचनामधून, माझ्या मार्गदर्शनामधून मला सल्ला द्यावा तर आपण निश्चितच सल्ला द्या। जर टीका केलं तर माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अडचण निर्माण होईल, परंतु आपण वरिष्ठ आहात, आपण जर मला मार्गदर्शनपर सल्ला दिला तर नक्कीच मी ते एक सकारात्मक दृष्टीने घेऊन मी चळवळीमध्ये ते काम करेन। बंधूंनो, आजचा जो आपला विषय आहे बौद्ध धर्मामध्ये संघाचं स्थान। मानवी जीवनात आणि संपूर्ण समाजामध्ये काम करत असताना मग संघटना असो, कुटुंब असो, सामाजिक संस्था असो, कोणतीही संघटना असो, हा विषय मला वाटतं आजच्या दृष्टीने म्हणजे काळाच्या दृष्टीने आज अतिशय महत्त्वाचा असा हा विषय आहे आणि म्हणून तो या वर्षाच्या मालिकेमधून मी अनेक ठिकाणी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जात आहे। आज जो आपण विषय निवडलेला आहे बौद्ध धर्मामध्ये संघाचे स्थान। आपल्याला असं वाटतं की बौद्ध धर्मामध्ये संघ म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। तर सिद्धार्थ गौतमांना ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर खडतर तपश्चर्येनंतर सिद्धार्थ गौतमांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्या ज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जी तत्व गवसली, या ज्ञान प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जी सत्व उमजली, त्यांचा धम्म बनला आणि तो धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तथागत बुद्धांनी जे माध्यम तयार केलं ते माध्यम म्हणजे संघ होय। आणि मग ते माध्यम तथागत बुद्धांनी तयार केल्याच्या नंतर तो संघ कसा होता, संघ म्हणजे नेमकं काय, त्याचं स्वरूप काय आणि मानवी जीवनामध्ये त्या संघाचं स्थान काय, याचा या विषयाच्या माध्यमातून आज आपण उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सिद्धार्थ गौतमांनी भिक्खू संघाची निर्मिती केली। संघाची निर्मिती करणे हे तथागतांच्या दूरदृष्टीचं आणि द्रष्टेपणाचं एक ऐतिहासिक असं कार्यच म्हणावं लागेल, कारण ज्ञानप्राप्ती करणं किंवा ज्ञानप्राप्ती होणं हे जितकं महत्वाचं होतं
बुद्धत्व प्राप्ती करणं आणि बुद्धत्व प्राप्ती होणं हे जितकं महत्वाचं होतं आणि त्या बुद्धत्व प्राप्तीला धम्माचं स्वरूप देणं जितकं महत्वाचं होतं तितकंच महत्वाचं होतं तो धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एका शिस्तबद्ध संघटनेची एका शिस्तबद्ध संघाची गरज निर्माण करणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. कारण त्यामुळे प्रभावशाली अशी प्रचार यंत्रणा नव्हती. आज आपल्याकडे धम्माचा विचार किंवा चांगला विचार संघटनेचा विचार पोहोचवण्यासाठी आपल्याकडे प्रभावशाली अशी प्रचार यंत्रणा आहे. आपल्याकडे टीव्ही आहे, न्यूजपेपर आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपले विचार लोकांपर्यंत घर बसल्या आपण पोहोचवू शकतो. परंतु त्या काळामध्ये तशी व्यवस्था नव्हती. त्या काळामध्ये संघाचं महत्व सुद्धा असाधारण असं होतं. कारण संघाची निर्मिती झाल्याच्या नंतर एवढा असा प्रभाव त्या काळामध्ये संघाचा नव्हता. मग त्या काळामध्ये एखादा मनुष्य जरी समसंबुद्ध जरी असला, एखादा मनुष्य समसंबुद्ध जरी असला तरी तो स्वतःला विभागून एकाच वेळी दुसऱ्या दोन ठिकाणी आपला धम्माचा उपदेश देऊ शकत नव्हता. कारण त्या माणसाच्या शरीराला एकाच वेळी दोन ठिकाणी जाणं ही निसर्गाची सुद्धा मर्यादा होती, निसर्गाचं सुद्धा बंधन होतं. मग त्याच संबुद्धाने जर आपल्याला समजलेला धम्म, त्याच संबुद्धाने जर आपल्याला उमजलेला धम्म, आपल्याला उमजलेली तत्व, धम्माची तत्व जर दुसऱ्या एका व्यक्तीला दिली आणि तो धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या व्यक्तीला तयार केलं तर मात्र धम्म एकाच वेळी दोन ठिकाणी पोहोचू शकतो. हे तथागतांच्या दूरदृष्टीने ओळखलं आणि तथागतांनी मानवी कल्याणाचा विचार लोकांच्या गावापर्यंत, तथागतांनी मानवी कल्याणाचा विचार लोकांच्या घरापर्यंत आणि तथागतांनी मानवी कल्याणाचा विचार लोकांच्या मस्तकापर्यंत पोहोचवण्यासाठी भिक्खू संघाची निर्मिती केली. आणि म्हणून तथागतांच्या या भिक्खू संघाची निर्मिती कशासाठी झाली तर तथागतांनी फक्त भिक्खू संघाची निर्मिती वैराग्य पत्करण्यासाठी केली नव्हती, तर मानवाच्या कल्याणाचा विचार त्यांच्या गावापासून, त्यांच्या घरापासून, त्यांच्या मस्तकापर्यंत पोहोचवण्यासाठी तथागत बुद्धांनी हा विचार निर्माण केला. तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याच्या नंतर उर्वलीच्या परिसरामध्ये ते अनेक दिवस म्हणजे जवळजवळ 7 आठवडे चिंतन करीत बसले होते. आणि ते चिंतन करीत बसलेले असताना एका दिवशी राजा इतर वृक्षाखाली बसले असताना त्या ठिकाणावरून उर्वलीच्या प्रदेशातून म्हणजे आताच्या ओरिसा प्रदेशातून तपस्सू आणि भल्ली ही दोन व्यापाराची मुलं त्या ठिकाणावरून जात असतात. तथागत बुद्धांना पाहिल्याच्या नंतर त्यांना कळतं की या वैराग्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. ते तथागत बुद्धांच्या जवळ येतात आणि त्यानंतर तथागत बुद्धांना म्हणतात की आम्ही तुमच्या बुद्ध आणि धम्माला शरण जात आहोत. त्यामुळे तुम्ही माझ्याकडून जे आम्ही सोबत आणलेले आहे त्यांनी जो लाडू आणि मठ्ठा हा पदार्थ त्यांच्या सोबत असतो ते तथागतांना विनंती करतात की आमच्या जवळ असलेलं हे अन्नदान तुम्ही स्वीकारा. तर तथागत त्यांना सांगतात की तथागत असं अन्नदान हातावर कधी स्वीकारत नसतात. मग एक बाजूला शेळीचा तुकडा म्हणजे दगडाचा खोलगट तुकडा ते लोक घेतात आणि त्या दगडाच्या खोलगट तुकड्यावर तो मठ्ठा आणि लाडू हा अन्नदान तथागतांना देतात. आणि अन्नदान स्वीकारल्याच्या नंतर बौद्ध इतिहासातील पहिला पिंडपात तो होता. कारण तथागतांना सुजाताने खीर दिली होती, ती वैराग्य म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या अगोदरची होती. आणि ज्ञानप्राप्तीनंतर तथागतांना मिळालेला जो पिंडपात होता ते भिक्षा होती, ती तपस्सू आणि भल्ली या दोन भावांनी दिलेली होती. आणि तो होता पहिला पिंडपात, लाडू आणि मठ्ठा. हा पहिला पिंडपात ग्रहण केल्याच्या नंतर तथागत पहिले बौद्ध भिक्खू बनतात. आणि त्यानंतर पहिले बौद्ध भिक्खू बनल्याच्या नंतर ते दोघजण तथागतांना शरण जाण्याची विनंती करतात. आता इथपर्यंत बौद्ध भिक्खू तथागत जरी बनले असले तरी बुद्ध आणि धम्मच अस्तित्वात होता, संघ अस्तित्वात नव्हता. म्हणून ते दोघं बुद्ध आणि धम्माला शरण जातात. ते तथागतांना विनंती करतात की आम्हाला बुद्ध आणि धम्मामध्ये शरण सामील करून घ्या, आम्ही शरण जातोय. आणि द्विशरणाचा उच्चार करणारे बौद्ध इतिहासातील पहिले उपासक म्हणून तपस्सू आणि भल्ली यांची नोंद झाली. आणि आतापर्यंत इथपर्यंत भिक्खू संघाची निर्मिती झाली नसल्यामुळे ते दोघं आणि तथागत असा तिघांचा सुद्धा संघ होऊ शकला नाही. कारण ते दोघं उपासक होते आणि तथागत एकटेच भिक्खू होते. आणि म्हणून द्विशरणाचा उच्चार करून ते दोघं आपापल्या वाटेला निघून गेले. आणि तथागत मात्र या धम्माचा उपदेश देण्यासाठी हळूहळू मृगदय वनाकडे चालत निघाले. मृगदय वनाकडे चालत असताना त्यांना कळतं की आपले जे 5 सहकारी होते त्या 5 सहकार्यांना हा धम्माचा उपदेश देण्यासाठी तथागत बुद्ध मृगदय वनाकडे चालत येतात. आणि त्यांना माहित असतं की ते 5 आपले जे परिव्राजक आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना हा धम्माचा उपदेश द्यायचा आहे.
त्या सहकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर तथागत बुद्धांनी मानवी कल्याणाचा हा विचार पहिल्यांदा त्या 5 परिव्राजकांना दिला, त्याच्यापैकी पहिल्यांदा कौंडिन्याला दिला आणि या धम्माचा आकलन, हा धम्माचा उपदेश पहिल्यांदा सगळ्यात जास्त अगोदर कोणाला समजला तर कौंडिन्य नावाच्या त्या परिव्राजकाला समजला. त्या कौंडिन्याला ज्या दिवशी ज्यावेळी ज्या क्षणी धम्माचा उपदेश समजला, धम्म समजला, त्याच वेळी त्याची प्रवज्जा झाली आणि उपसंपदा झाली. कौंडिन्याची ज्यावेळी उपसंपदा झाली, प्रवज्जा झाली, त्या क्षणी बौद्ध इतिहासातील भिक्खू संघाची निर्मिती झाली. आणि मग पुढे भद्द, वप्पीय, अश्वजित, महाराम यांची सुद्धा म्हणजे प्रवज्जा झाली, उपसंपदा त्यांनी प्राप्त केली आणि तथागत बुद्धांच्या भिक्खू संघाची संख्या आता 6 झाली. आणि खऱ्या अर्थानं मानवी इतिहासातील या बौद्ध इतिहासातील पहिली बौद्ध संघाची निर्मिती तथागतांची झाली. त्यानंतर तथागतांच्या या बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी तथागत त्या 5 परिव्राजकांना उपदेश करतात आणि नंतर हळूहळू वाराणसीचा एक यश नाव व्यापाऱ्याचा मुलगा यश, तो सुद्धा तथागतांकडे येतो आणि तथागतांचा विचार ऐकून तथागतांना शरण जातो आणि तथागतांना शरण गेल्याच्या नंतर तो यश आणि त्याचे 4 मित्र आणि त्यांचे 50 मित्र अशा लोकांनी बौद्ध उपसंपदा प्राप्त करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि ते भिक्खू बनले. आता इथपर्यंत बौद्ध संघ भिक्खू संघाची संख्या 60 आणि तथागत बुद्ध पकडून 61 होती. यानंतर तथागत बुद्धांच्या या संघ निर्मितीनंतर तथागत बुद्धांची आता संघ निर्मिती झालेली आहे आणि मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी तथागत बुद्ध सांगतात की तुम्हाला आता बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाहिताय सुखाय देव मनुष्यानं, बहुजनांच्या हितासाठी तुम्ही आता हा प्रचार करण्यासाठी तुम्ही वस्ती वस्तीतून चारिका केली पाहिजे. आणि त्यानंतर ते त्या संघाचं स्वरूप लक्षात घेऊन ते लोक चारिका करीत असतात. आता इथपर्यंत संघाची निर्मिती झाल्याच्या नंतर यशचे जे वडील असतात, या भिक्खू संघ बौद्ध इतिहासामध्ये पहिले उपासक, त्रिशरणाला शरण जाणारे पहिले उपासक कोण तर त्या यशचे वडील या तथागत बौद्ध भिक्खू संघ तथागतांच्या भिक्खू संघाला शरण जातात. कारण आता भिक्खू संघाची निर्मिती झालेली होती आणि बौद्ध इतिहासातील पहिले उपासक कोण, कारण द्विशरणाला शरण जाणारे पहिले उपासक तपस्वी आणि भल्लिक होते आणि आता त्रिशरण तयार झालेलं होतं, भिक्खू संघाची निर्मिती झालेली होती. म्हणून भिक्खू संघाला म्हणजे त्रिशरणाला शरण जाणारे या बौद्ध इतिहासातील पहिले जे उपासक ठरले ते यशचे वडील होते. त्याने त्रिशरणाला शरण गेले. संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हणून ते त्रिशरणाला शरण गेले. आणि बौद्ध इतिहासातील पहिल्यांदा त्रिशरणाला शरण जाणाऱ्या उपासिका कोण तर यशची आई आणि यशची पत्नी या सुद्धा बौद्ध भिक्खू म्हणजे बौद्ध संघाला शरण गेल्या आणि बौद्ध इतिहासातील पहिले उपासक आणि पहिल्या उपासिका ठरल्या. आणि हळूहळू संघाची ही संख्या वाढत असताना तथागत बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करत असताना आपल्या भिक्खूंना एक उपदेश करतात. तो उपदेश काय तर आता भिक्खूंची संख्या 60 झाली होती. तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला सांगतात की तुम्ही मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या हितासाठी हा धम्म लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका ठिकाणावरून एकच जण जा. जर एखादा म्हणजे जर तुम्ही 60 भिक्खू 60 ठिकाणी गेलात, 60 भिक्खू 60 मार्गाने गेलात तर 60 ठिकाणी पोहोचाल. तथागत बुद्ध त्यांना सांगतात की तुम्हाला एकाच मार्गाने जायचे. काय एका मार्गाने जायचंय? तथागत बुद्ध म्हणतात जर तुम्ही 60 भिक्खू 60 मार्गाने गेलात तर 60 ठिकाणी पोहोचाल. तुम्ही त्याच मार्गावरून जर 2-2 भिक्खू गेलात तर तुम्ही 30 ठिकाणी पोहोचाल. त्या एकाच मार्गावरून तुम्ही जर 3-3 भिक्खू गेलात तर तुम्ही 20 ठिकाणी पोहोचाल. आणि त्या एकाच मार्गावरून तुम्ही जर 6 भिक्खू गेलात तर तुम्ही 10 ठिकाणी पोहोचाल. याचा उद्देश काय तथागतांनी हे भिक्खू संघाला सांगण्याचा तर तथागत म्हणतात की एखादा भिक्खू दुसऱ्या भिक्खूवर विसंबून राहता कामा नये. एका मार्गाने का द्यायला सांगितलं की एखादा भिक्खू दुसऱ्या भिक्खूवर विसंबून राहता कामा नये. आणि ज्यावेळी त्या एक भिक्खू एका मार्गाने जातो त्यावेळी त्याला सुद्धा असं वाटतं की माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे धम्म प्रचार करण्यासाठी, माझ्यावर जी ही जबाबदारी टाकलेली आहे ती विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे आणि तो मनपूर्वकपणे पार पाडतो. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की तुम्ही एका दिशेने एकच जण जायला पाहिजे, दुसरा जाता कामा नये. तथागत बुद्ध म्हणतात तुम्ही धम्मप्रचार करीत असताना, तुम्ही चारिका करीत असताना तुमची ही चारिका व्यक्तिगत चारिका होता कामा नये. म्हणजे धम्मप्रचार करत असताना, धम्मप्रसार करीत असताना तुमची चारिका व्यक्तिगत चारिका असता कामा नये. तर तुमची चारिका कशी असायला पाहिजे
बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं. म्हणजे तुमची चारिका बहुजनांच्या हितासाठी असायला पाहिजे. तुम्ही ध्यान करण्यासाठी चारिका करा, तुम्ही समाधीचा अभ्यास करण्यासाठी चारिका करा, असं तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला सांगतात. काय सांगतात? की तुम्ही ध्यान करण्यासाठी चारिका करा, तुम्ही समाधीचा अभ्यास करण्यासाठी चारिका करा, पण तुम्ही स्वतःच्या उन्नतीसाठी किंवा स्वतःच्या मुक्तीसाठी चारिका करू नका, असा महत्वाचा संदेश तथागत बुद्ध आपल्या भिक्खू संघाला देतात. ते असं का म्हणतात? की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या उन्नतीच्या मागे लागलेला, स्वतःच्या स्वार्थासाठी धडपड करणारा आणि स्वतः आपली जबाबदारी टाकून जबाबदारीची हेळसांड करणारा भिक्खू माझा नव्हे, असं तथागत बुद्ध म्हणतात. कारण मी तयार केलेला भिक्खू संघ हा मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या हितासाठी आणि समाजातील प्रत्येक माणसाचं दुःख ओळखून त्याचं दुःख नाहीसं करण्यासाठी मी तयार केलेला भिक्खू संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की तुमची चारिका ही व्यक्तिगत चारिका न होता ती बहुजनांच्या हितासाठी चारिका असायला पाहिजे, ती तुमच्या बहुजनांच्या सुखासाठी चारिका असायला पाहिजे. आता तथागत बुद्धांचा हा जो आजचा आपला विषय आहे, तो तथागत बुद्ध म्हणजे बुद्ध काळामध्ये त्यांच्या नजरेसमोर फक्त भिक्खू होते म्हणून तो विषय भिक्खू संघाचा आहे. पण आजच्या काळामध्ये तथागत बुद्धांनी त्या काळामध्ये जे जे उपदेश केलेले आहेत भिक्खू संघासाठी, जे जे नियम बनवलेले आहेत, माझ्या बांधवांनो, श्रद्धावान शीलवान उपासकांनो, ते सगळे नियम आज आपल्या समाजाला, प्रत्येक समाजातील संस्थेला, समाजातील प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा लागू होतात, असं माझं ठाम मत आहे. कारण त्या काळामध्ये तथागत बुद्धांसमोर फक्त भिक्खू होते आणि भिक्खू असल्यामुळे ते वारंवार भिक्खूंचा उपदेश करतायत. आणि म्हणून तो उपदेश, भिक्खूंचा उपदेश आजच्या आपल्या प्रत्येक संघटनेतल्या कार्यकर्त्याला, आज बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून इथे उपासक वर्ग जास्त बसलेला आहे, त्या प्रत्येक उपासकाला, प्रत्येक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तथागत बुद्धांची ही संघ निर्मिती आणि संगम शरणं गच्छामीचा अर्थ कळला पाहिजे, तरच आपला समाज खऱ्या अर्थानं पुढे होईल. तथागत बुद्ध म्हणतात संघाची निर्मिती करून तथागत बुद्धांनी काय सांगितलं? तर तथागत बुद्ध म्हणतात या धम्मामध्ये बुद्धरत्न श्रेष्ठ आहे, या धम्मामध्ये धम्मरत्न सुद्धा श्रेष्ठ आहे. पण तथागत बुद्ध त्याच्या पुढेही जाऊन म्हणतात की या धम्मामध्ये ज्याप्रमाणे बुद्धरत्न श्रेष्ठ आहे, या धम्मामध्ये ज्याप्रमाणे धम्मरत्न श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे या धम्मामध्ये संघरत्न सुद्धा श्रेष्ठ आहे. तथागत बुद्धांनी संघाला रत्न म्हटलं. तथागत बुद्धांनी स्वतःला रत्न म्हटलं का? नाही. तथागत बुद्ध संघाला रत्न म्हणतात. अशा या संघाचे तथागत बुद्धांनी 9 गुण सांगितलेले आहेत. म्हणजे तथागत बुद्धांनी संघ का असं म्हटलं तर संघ काय आहे? स्वतः आचरण करणारा आणि इतरांना आचरण करण्यास भाग पाडणारा, स्वतः चांगल्या मार्गाने जाणारा आणि इतरांना सुद्धा चांगल्या मार्गाने जायला भाग पाडणारा असा संघ आहे. संघ कधी स्वतःची वैयक्तिक उन्नती साधत नाही, तर संघ बहुजनांची उन्नती साधतो आणि म्हणून तथागत बुद्ध संघरत्न म्हणतात. आपण बुद्ध म्हणजे तथागताच्या या बुद्ध पूजा पाठामध्ये आपण बुद्ध वंदना घेतो, धम्म वंदना घेतो आणि संघ वंदना सुद्धा घेतो. तर संघ वंदना का महत्वाची आहे? संघ वंदनेमध्ये तथागत बुद्धांनी संघाचे 9 नियम सांगितलेले आहेत. पहिला नियम काय आहे? आपण संघ वंदनेमध्ये म्हणतो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागतांचा श्रावक संघ कसा आहे? सुपटिपन्नो भगवतो श्रावक संघो, म्हणजे तो सरळ मार्गावर आरूढ असा आहे, चांगल्या मार्गावर असा आरूढ आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ सन्मार्गावर आरूढ आहे, चांगल्या मार्गावर आरूढ आहे आणि तो इतरांना आदर्शवत असा आहे. म्हणून तथागत बुद्ध संघाला संघरत्न असं म्हणतात. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ सरळ मार्गाने जाणारा आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ हा आर्य श्रावक संघ. तथागत बुद्धांचे हे शिष्य वाकड्या तिकड्या मार्गाने जात नाहीत. आता वाकड्या तिकड्या मार्गाने जात नाहीत म्हणजे काय? तर वाम मार्गाने जात नाही, वाईट प्रवृत्तीने वागत नाही. तर असा हा तथागतांचा श्रावक संघ हा आदर्शवत असा श्रावक संघ आहे. म्हणून तथागत बुद्धांनी या श्रावक संघाला संघरत्न असं म्हटलेलं आहे. पुढचं काय आहे? सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजिपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे? तर न्यायाच्या मार्गावर आरूढ असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. तथागत बुद्धांचा श्रावक संघ ज्ञानाने परिपूर्ण असा आहे आणि तो न्यायाच्या मार्गावर आरूढ असा आहे.
तथागत बुद्धांचा श्रावक संघ कोणावर अन्याय करत नाही आणि कोणावर अन्याय होऊ सुद्धा देत नाही, असा हा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून त्या श्रावक संघाला तथागत बुद्धांनी संघरत्न संबोधलेला आहे. आणि तथागत बुद्ध म्हणतात सामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो. तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ सन्मार्गावर आरूढ आहे. तो धम्माशी एकनिष्ठ आहे. धम्म मार्गावर चालण्यास इतरांना प्रेरित करणारा असा श्रावक संघ आहे. तो एकट्याची उन्नती साधत नाही. त्याला असं वाटतं की माझ्या सोबत माझ्या संपूर्ण समाजाची उन्नती झाली पाहिजे, असा हा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात या श्रावक संघाला संघरत्न असं म्हणतात. आहुनियो तथागत बुद्ध म्हणतात हा श्रावक संघ कसा आहे तर आव्हान देणे योग्य असा आहे. म्हणजे घरी बोलवण्यासाठी योग्य आहे. त्या श्रावक संघाला या बसा वंदावी भंते असं बोलण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. आहुनियो पाहुनियो तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे तर पाहुनियो असा आहे. म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. म्हणजे एखादे भिक्खू आपल्या घरी आले, रस्त्याने जात जरी असले आपल्या बाजूने, तरी आपण त्यांना वंदावी म्हणतो, भंते म्हणतो. ते जर घराच्या दरवाजाजवळून जात असले तर आपण त्यांना वंदन करतो आणि आतमध्ये येण्यासाठी विनंती करतो. मग तथागत बुद्धांचा हा आर्य श्रावक संघ कसा आहे पाहुणियो, म्हणजे पाहुणचार करण्यास योग्य असा आहे. त्यांना दान देण्यास योग्य आहे, घरात बसवण्यास योग्य आहे, घरात येण्यासाठी विनंती करण्यास योग्य आहे. म्हणून तथागत बुद्धांच्या श्रावक संघाला तथागत बुद्ध या श्रावक संघाला संघरत्न संबोधतात. आवनियो पाहुणियो दक्षिणियो. तथागत बुद्धांचा श्रावक संघ कसा आहे तर दान देण्यास, दक्षिणा म्हणजे दान, दान देण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. कारण जो व्यक्ती जो संघ दुसऱ्याप्रती करुणा बाळगतो, जो संघ या समाजाप्रती मैत्री निर्माण करतो, तो संघ कसा आहे तर दान देण्यास योग्य असा हा संघ आहे. म्हणून तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ दक्षिणियो म्हणजे दान देण्यास योग्य असा हा संघ आहे. आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अंजली करणियो. म्हणजे अंजली करणियो म्हणजे हृदयापासून दोन हात जोडण्यास योग्य असा हा श्रावक संघ आहे. म्हणजे भिक्खू संघ घरामध्ये आला तर तो भिक्खू एखादे भंतेचे आपल्या घरामध्ये आले तर आपण त्यांना पंचांग प्रणाम करतो, वंदावी भंते बोलतो. म्हणजे हृदयापासून दोन हात जोडून या भंतेजींना वंदन करण्यास, त्या व्यक्तीला वंदन करण्यास योग्य असा तथागत बुद्धांचा श्रावक संघ आहे. आणि म्हणून बुद्धाने त्याला संघरत्न असं संबोधलेलं आहे. आणि पुढे अंजली करणे अनुत्तरक प्रिय खेतम लोकसाठी. म्हणजे तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे तर लोभ राग पाप यांचं हे दूर करण्याचं हे पुण्यक्षेत्र आहे. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये राग असेल, एखाद्याच्या मनामध्ये लोभ असेल, एखाद्याच्या मनामध्ये द्वेष असेल तर तो द्वेष दूर करण्याचं पुण्यक्षेत्र कोणतं तर तथागत बुद्धांचा आर्य श्रावक संघ हे ते पुण्यक्षेत्र आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की हा संघ कसा आहे तर आपल्या मार्गावरून चालण्यास, म्हणजे आपण ज्या मार्गाने जातो त्या मार्गावरून दुसऱ्याला चालण्यास प्रवृत्त करणारा आहे. आपण चांगल्या मार्गाने गेलो तर चांगल्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करणारा आहे. आपण सन्मार्गावर गेलो तर सन्मार्गावर आरूढ होण्यास प्रवृत्त करणारा असा हा तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ आहे. आणि म्हणून तथागत बुद्धांच्या या श्रावक संघाला बुद्धांनी संघरत्न म्हटलेलं आहे. आता मी जी ही तुम्हाला संघरत्नाची 9 उदाहरणं दिली, 9 गुण सांगितले, हे गुण आजच्या आपल्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा लागू पडतात. एखाद्या संघटनेतला कार्यकर्ता जर श्रद्धावान असेल, शीलवान असेल, आपल्या संघटनेमध्ये एकीका नसते, आपल्या संस्थेमध्ये एकीका नसते, याचं उत्तम उदाहरण या गोष्टीमध्ये आहे. कारण कार्यकर्ता समजा आता एखादी संस्था असेल, त्या संस्थेचा कार्यकर्ता वर्गणी मागायला किंवा आपली निधी गोळा करण्यासाठी जर त्या वस्तीमध्ये फिरला तर त्या कार्यकर्त्याचं चारित्र्य चांगलं असेल, तो कार्यकर्ता जर श्रद्धावान असेल, तो धम्मधर असेल तर लोक त्या कार्यकर्त्याला म्हणतात अहो या बसा चहा घ्या. म्हणजे तुमची क्वालिटी कधी ठरते तर तुमचं जर शील चांगलं असेल, तुम्ही जर सदाचारी वृत्तीने वागत असाल, तुम्ही धम्मधर असाल तर तुम्हाला लोक आतमध्ये बोलवतात, बसवतात सन्मानाने. म्हणजे भिक्खू संघालाच बोलवतात असं नाही तर साध्या उपासकाला सुद्धा ती वागणूक मिळते. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की ही जी वागणूक म्हणजे हे जे विचार आहेत हे मानवाच्या कल्याणासाठी फक्त भिक्खू संघ त्यांनी प्रेझेंट केला, परंतु आपल्या सगळ्यांना म्हणजे भिक्खू संघापासून आपल्या सगळ्यांना ते लागू होतात.
आणि संघवर्धनेमध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट तथागत बुद्धांनी सांगितलेला आहे, तो म्हणजे अठ्ठपुरीचा पुद्गला एस भगवतो सावत संघ. आपल्याला वाटतं की भिक्खू संघ म्हणजे संघ, तर भिक्खू संघ म्हणजे संघ नव्हे. भिक्खू संघ म्हणजे संघ आहे, परंतु तथागत बुद्ध म्हणतात अठ्ठपुरीचा पुद्गला एस भगवतो सावत संघ. या 8 प्रकारच्या जोड्या तथागत बुद्धांनी सांगितल्या आणि त्याला आपण संघ म्हटलं पाहिजे. म्हणजे फक्त भिक्खू संघच संघ नव्हे, तर ज्या 8 प्रकारच्या जोड्या आहेत त्या 8 प्रकारच्या जोड्या तथागत बुद्धांनी कुठल्या सांगितल्या, तर श्रोतापन्न अवस्था प्राप्त केलेले आणि श्रोतापन्न मार्गावर आरूढ असलेले अशी एक जोडी, म्हणजे त्या 2 जोड्या, आणि सकुटगामी अवस्था प्राप्त केलेले आणि सकुटगामी फल प्राप्त केलेले अशा 2 जोड्या, अनागामी अवस्था प्राप्त केलेले आणि अनागामी फल प्राप्त केलेले अशी 2 जोड्या, म्हणजे 6 झाल्या. आणि अरहंत पद प्राप्त केलेले आणि अरहंत पद फळ प्राप्त केलेले अशा त्या 2 जोड्या. अशा 8 जोड्यांचा संघ म्हणजे भिक्खू संघ, भिक्खुणी संघ, श्रामणेर संघ, श्रामणेरी संघ, उपासक संघ, उपासिका संघ, गृहस्थ संघ आणि गृहिणीचा संघ, अशा सगळ्यांचा मिळून हा संघ होतो. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की फक्त म्हणजे आपल्याला असं वाटतं की संघ म्हटलं की भिक्खू संघ, तर आता जो आपला विषय आहे तो मानवी जीवनात संघाचे सार. म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला, सारासार जर आपण विचार केला, तर तुम्हाला मी एक छोटीशी व्याख्या सांगेन. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला वाटतं संघ म्हणजे भिक्खू संघ, तर उर्गेन संघरक्षित हे बौद्ध धर्माचे महान गाडे असे अभ्यासक उर्गेन संघरक्षित यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांची अतिशय सुंदर, आपल्याला समजेल उमजेल अशी सोप्या भाषेत व्याख्या केलेली आहे. ते उर्गेन संघरक्षित असं म्हणतात बुद्ध धम्म संघाची व्याख्या करताना की अखिल विश्वातील परिपूर्ण समस्त मानवाच्या परिपूर्ण विकासाचे परम आदर्श म्हणजे बुद्ध. अखिल विश्वातील परिपूर्ण मानवाच्या परिपूर्ण विकासाचे परम आदर्श म्हणजे बुद्ध. बुद्धाने उद्देशलेला मार्ग म्हणजे बुद्धाने सांगितलेला मार्ग म्हणजे धम्म. आणि तिसरी व्याख्या फार महत्वाची आहे, चळवळीत आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या बौद्धजन पंचायत समितीमध्ये उपासक म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ही व्याख्या फार महत्वाची आहे. ते उर्गेन संघरक्षित असं म्हणतात की बुद्धाने उद्देशलेला मार्ग म्हणजे धम्म आणि त्या धम्म मार्गाचे आचरण करण्यासाठी कटिबद्ध झालेल्यांचा समुदाय म्हणजे संघ. काय म्हटलं त्यांनी? धम्म मार्गाचे आचरण करण्यासाठी कटिबद्ध, हा शब्द फार महत्वाचा आहे. कटिबद्ध झालेल्यांचा समुदाय म्हणजे संघ. बौद्धजन पंचायत समितीचा विचार पोहोचवण्यासाठी कटिबद्ध झालेले बौद्धाचार्यांचा समूह म्हणजे संघ. फक्त नामकरण विधी किंवा जलदार विधी करण्यासाठी कटिबद्ध झालेल्यांचा संघ म्हणजे बौद्धाचार्य संघ होत नाही. तर बौद्धजन पंचायत समितीचा जो बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा जो विचार आहे, मानवाच्या कल्याणाचा जो विचार आहे, जे बौद्धजन पंचायत समितीमध्ये चांगले विचार आहेत ते संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला जो संघ तयार झालेला आहे त्याचा उद्देश सार्थ करण्यासाठी कटिबद्ध जे झालेले समूह आहे त्याला संघ उर्गेन रक्षित असं म्हणतात. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, आपण प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेत असताना, आपण संघ शक्ती निर्माण करीत असताना, संघ शक्ती लक्षात घेत असताना तथागत बुद्धांच्या या संघ निर्मितीचा जर आपण खऱ्या अर्थाने विचार केला, आता तथागत बुद्धांना सामान्य जनतेपासून वेगळा असा भिक्खू संघ निर्माण करण्याची गरज का वाटली? त्यांनी माणसांचा संघ का निर्माण केला नाही? म्हणजे त्यांना असं का वाटलं की एवढी मोठी जनता असताना भिक्खू संघ निर्माण करावा? तर तथागत बुद्ध म्हणतात की सामान्य जनतेपासून वेगळा असा निर्माण म्हणजे जो संघ मी निर्माण केला त्याचं कारण एक होतं, जर एखादा मनुष्य एकटाच एका मार्गाने न्याय मार्गाने जर गेला, एखादा मनुष्य एकटाच एखाद्या न्याय मार्गाने जर गेला तर कदाचित त्याला त्याचा स्मृतिभ्रंश होऊ शकतो, तो परत त्या वाटेने फिरू शकतो. परंतु जर समूहाने गेलो आणि हा समाज म्हणजे समाजाचा विचार करणारी लोक, जर एखादा मनुष्य किती विद्वान असला, एखादा मनुष्य किती ज्ञानी असला तरी तो काम वासनेच्या आणि तृप्तीच्या लोभापासून अलिप्त राहू शकत नाही, याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु त्या मनुष्याने तृष्णायुक्त असलं, तो मनुष्य लोभयुक्त असला, तो मनुष्य सदाचाराने युक्त असला तर मात्र तो मनुष्य अगदी त्या धम्म कार्यामध्ये सूर्यासारखा तळपू शकतो. आणि म्हणून सूर्यासारखी तळपणारी, त्या कोणताही आपल्या चारित्र्यावर डाग नसणाऱ्या
माणसाची संघटना तथागत बुद्धांना तयार करायची होती आणि लोकांसमोर आदर्श ठेवायचा होता. कारण तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर लोकांना म्हणजे आपल्याला सुद्धा असं वाटतं ते बुद्ध तत्वज्ञान वाचायला खूप सोपं आहे, पण जीवनामध्ये उतरवण्यास खूप कठीण आहे. मग लोकांना असं वाटलं की अरे हा तथागत बुद्धांचा मार्ग काय, राग करू नका, वाचायला खूप सोपं आहे, पण आपण खरोखर ते तत्व जीवनामध्ये आचरण करण्यास किती कठीण आहे. मग तथागत बुद्ध प्रॅक्टिकलवादी होते. म्हणजे तथागत बुद्धांना जे विज्ञानवादी धर्म आहे आपला, तथागत बुद्धांना प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल द्यायचं माहित होतं. आणि म्हणून तथागत बुद्धांना समजलं की लोकांना कळलं पाहिजे की हा मार्ग सुद्धा अवलंबता येऊ शकतो, हा मार्ग सुद्धा स्वीकारणारी माणसं या जगामध्ये अस्तित्वात आहेत. आणि म्हणून तथागत बुद्धांनी या भिक्खू संघाची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थानं आज तुमच्या आमच्या समोर हा संघ इथपर्यंत आणून ठेवला. आता तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे, तर तो समता निर्माण करणारा असा संघ आहे. तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ समता निर्माण करणारा संघ आहे. तो उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव, गरीब श्रीमंत असा भेदभाव पाळत नाही. आपल्या संघटनेमध्ये जर आपल्या संघटनेचं कार्यभाग आपण बघत असू तर आपल्या या बौद्ध समाजाच्या संघटनांनी काम करताना सुद्धा समतापूर्वक असं काम केलं पाहिजे. म्हणजे एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणून त्यालाच पद दिलं पाहिजे असं नाही. तर तथागत बुद्धांचा हा श्रावक संघ कसा आहे, तर समता निर्माण करणारा असा श्रावक संघ आहे. आणि तथागत बुद्धांचा या श्रावक संघ समता निर्माण करणारा होता. म्हणून सुनीत सारख्या भंगी म्हणजे सुनीत सारख्या भंगी माणसाला शिष्यत्व प्राप्त म्हणजे बुद्धत्व प्राप्त करून दिल्याच्या नंतर, भिक्खुत्व प्राप्त करून दिल्याच्या नंतर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या बरोबरीचं स्थान तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघामध्ये दिलंय. आणि त्याच्याही पुढे जाऊन उपाली सारख्या नाभिकाला, म्हणजे उपाली हा नाभी समाजाचा होता, आणि त्या उपाली सारख्या नाभिकाला सुद्धा तथागत बुद्धांच्या या समता पर्वाने जो उपाली म्हणजे आपल्या शाक्य संघाचे जे राजे होते ते त्यांचा तो सेवक होता. आणि त्या काळामध्ये भिक्खू झाल्याच्या नंतर ते राजे उपालीला वंदन करू लागले. आणि एवढंच नव्हे तर नाभिक उपाली पुढे भिक्खू संघाचं विनयपीठक लिहिणारा धम्मधर झाला आणि खऱ्या अर्थानं तथागतांच्या या समता पर्वाला त्यांनी न्याय दिला. असा हा तथागतांचा श्रावक संघ कसा आहे, तर समता निर्माण करणारा असा तथागतांचा हा श्रावक संघ आहे. आणि म्हणून तथागतांच्या या श्रावक मध्ये वावरत असताना, जीवनामध्ये जगत असताना आपण प्रत्येक कार्यकर्त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जीवनामध्ये जगत असताना तथागत बुद्धांचा हा संघ विचार जर आजच्या काळातल्या कार्यकर्त्यांनी जोपासला तर आपल्या संघटना कधीच फुटणार नाही. आपल्या संघटनाला कधीच तडा जाऊ शकत नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पार केल्याशिवाय राहू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांतीच्या नंतर म्हणजे तथागत बुद्धांचा हा विचार स्वीकारला. तथागत बुद्धांनी सुद्धा संघरत्नाला महत्व दिलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या गुरुप्रती एक मानवंदना दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे त्यांच्या सुद्धा संदेशामध्ये संघटित व्हा हा शब्द आलेला आहे. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, आपण संघटित झालं पाहिजे. आता संघटित कुठे झालं पाहिजे, संघटित का व्हायचंय, आपल्याला असं वाटतं आम्ही घरामध्ये संघटित होऊन काय करणार आहे. परंतु समाजाची निर्मिती ही कुटुंबापासून होते. ते सम्राट पेपर मध्ये नेहमी एक वाक्य येतं, जो समाज विचार करतो तो समाज जो समाज एकत्र येतो तो समाज विचार करतो, जो समाज विचार करतो तो समाज क्रांती करतो आणि जो समाज क्रांती करतो तो समाज विजयी होतो. त्या वाक्यामध्ये सुद्धा एकीचं महत्व आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे एकीचं बळ लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तथागत बुद्ध म्हणतात, आपल्या भिक्खू सांगतात की तुम्ही एकोप्याने राहिलं पाहिजे. का असं ते म्हणतात, तुम्ही एकोप्याने राहिलं पाहिजे. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणावरून तुम्ही एकमेकांशी आनंदाने बोललं पाहिजे. तुम्ही एकमेकांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. जसं दूध आणि पाणी एकरूप होऊन जातं, तसं तुम्ही एकमेकांशी व्यवहार केला पाहिजे. तसा तुमचा एकमेकांशी परस्पर संबंध असायला पाहिजे. कारण तथागत बुद्ध म्हणतात, जर भिक्खूच आपापसामध्ये लढायला लागले, जर भिक्खूच आपापसामध्ये भांडायला लागले, जर संघात आपापसामध्ये लढायला लागला तर मानवासाठी आदर्श काय आपण देऊ शकणार नाही. म्हणजे आपण इतरांचे आदर्श होऊ शकणार नाही आणि इतरांचे मार्गदर्शकही होऊ शकणार नाही. आणि म्हणून तथागत बुद्ध म्हणतात, आता हा तथागत बुद्धांचा उपदेश आपल्याला सुद्धा लागू होतो. कार्यकर्ते जर आपापसात भांडू लागले, कार्यकर्ते जर आपापसात वाद करू लागले, बौद्धाचार्य जर आपापसात
भांडू लागले आणि बौद्धाचार्य जर आपापसात वाद करू लागले तर आपण आपल्या तथागतांचा उद्धव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग आहे तो मार्ग बहुजनांपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून आपण एकोप्याने राहिलं पाहिजे, आपण संघटितपणाने राहिलं पाहिजे. कारण संघटित असलेला समाज हा दूरदृष्टीचा असतो. त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न असतं ते आपण पूर्ण करू शकतो. आज आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ती वास्तू आहे आंबेडकर भवन. म्हणजे आपली बहुजन पंचायत समिती संघटित आहे म्हणून आपण हे स्वप्न पार म्हणजे पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध झालेले आहोत. आणि जर संघटित नसतो तर कदाचित आपल्याला या आंबेडकर भवनचा पाया रचण्यात नक्कीच अडचण निर्माण झाली असती. आणि म्हणून संघशक्तीचा हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पोहोचवलेला आहे तो विचार आपण आत्मसात करून खऱ्या अर्थानं संघशक्ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. संघाचे जे गुण आहेत तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि संघाला तथागत बुद्धांनी ऐक्याने का राहण्यासाठी सूचना केलेली आहे. ते ऐक्याने तथागत बुद्ध म्हणतात की तुमच्या एकीने संघशक्ती वाढीस लागणार आहे. तुमच्या एकीमुळे संघामध्ये जर फाटाफूट असेल, संघामध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये फाटाफूट असेल तर तो कार्यकर्ता एकमेकांना उद्ध्वस्त करायला तयार होतो. जर एखाद्या संघटनेमध्ये फाटाफूट असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर फाटाफूट असेल, एखाद्या कुटुंबामध्ये जर एकत्रपणा नसेल तर तो भाऊच्या दुसऱ्या भावाला उद्ध्वस्त करायला जातो. एखाद्या पती पत्नीमध्ये म्हणजे संघ म्हणजे काय तर पती पत्नी एकत्र येणं हे सुद्धा संघाचंच लक्षण आहे. म्हणजे संघाची सुरुवात ही संघटनेमध्येच नसावी तर संघाची सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून करावी. जर पती पत्नी एकत्र असतील तर घराचा डोलारा त्यांनी पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण करू शकतात. जर भाऊ भाऊ एकत्र असतील तर त्यांनी पाहिलेलं घराचं स्वप्न आपल्या गाव जमिनीचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात. आणि जर कार्यकर्ते एकत्र असतील, कार्यकर्ते हेवेदावे नसतील, त्यांच्या मनामध्ये जर हेवेदावे नसतील तर ते एकमेकाला उद्ध्वस्त करत नाहीत. आणि आपण जर एकमेकांना उद्ध्वस्त म्हणजे जर एकी नसेल तर आपण एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची भाषा करतो. आणि एकमेकांना उद्ध्वस्त करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण दुसऱ्याचे कधी गुलाम होतो हे आपल्याला कळत नाही. बांधवांनो, आज आपण आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. 65 वर्ष आपल्या या धर्मांतराला झालेली आहेत तर आपण खरं तत्त्वज्ञ बुद्धांचा हा संगम शरण गच्छामी नारा आपण आत्मसात केला आहे का ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला एक छोटीशी म्हणजे छोटीशी एक घटना सांगेल की संगम शरण गच्छामी म्हणजे नेमकं काय, संगम शरण गच्छामीचा नेमका अर्थ काय हे तुम्हाला मी माझ्या या जाता जाता लाभलेल्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला या विषयाचा समारोप करीत असताना म्हणजे संघशक्ती किती महत्वाची आहे आणि संघ म्हणजे नेमकं काय त्याचं एक छोटंसं मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेलं उदाहरण तुम्हाला मी सांगेल. तर संघ म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की माझं शरीर थकलंय, आज मला थोडी रेस्ट पाहिजे. आपण म्हणतो की माझं शरीर थकलंय, माझे पाय थकले, माझे हात थकले, आज मला थोडी विश्रांतीची गरज आहे. माझं शरीर थकलंय, माझे हात थकले, माझे पाय थकले, मला असं वाटतं की माझे पाय दाबून घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं माझे हात कोणतरी दाबून दिले पाहिजे. कारण मला माझं शरीर संपूर्ण थकलेलं आहे. मी माझ्या प्रत्येक अवयवाची काळजी घेतो. म्हणजे शरीर थकलं तर मला विश्रांतीची गरज असते. हात लिहिण्याचं काम करतात, काहीतरी उचलण्याचं काम करतात, पाय चालण्याचं काम करतात, डोकं विचार करण्याचं काम करतो, डोळे बघण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतं. प्रत्येक जण आपापली प्रक्रिया पार पडत असतं आणि मग आपल्याला वाटतं की आपलं शरीर थकलंय, मला थोडी विश्रांती पाहिजे. पण हृदयाचा कोणी विचार करतं का? असं कोणी कधी म्हणतं का की माझं हृदय थकलंय, त्या हृदयाला थोडं दाबूया किंवा हृदयाला काय करूया? संघ म्हणजे हृदय आहे. काय संघ म्हणजे हृदय आहे. हृदय ज्याप्रमाणे नियमितपणे चालू असतं, नकळतपणे चालू असतं, कोणताही गाजावाजा न करता, कोणताही आवाज न करता हृदय अविरतपणे चालू राहतं. आणि म्हणून मी म्हणतो संघ म्हणजे काय आहे तर हृदय आहे. हृदयाला कसली अपेक्षा नसते, हृदय कधी गाजावाजा करत नाही. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आपल्या कर्तृत्वाची बढाई मारत असतो, आपल्या गुणधर्मांची बढाई मारत असतो की मी खूप हुशार आहे, मी खूप सुंदर आहे, मी धनसंपत्तीने बलवान आहे. पण हृदयाचं कोणी कौतुक करतं का की माझं हृदय असं आहे, माझं हृदय तसं आहे? हृदयाचं कोणी कौतुक करत नाही. आणि हृदयाला कधी कौतुकाची गरज सुद्धा नाही, कारण हृदय आपलं काम अविरतपणे करत असतं. हृदयाचं काम कोणतं आहे तर अशुद्ध रक्त घेणं आणि शुद्ध करून शरीराच्या संपूर्ण अवयवांमध्ये पाठवणं. मग संघाचं काम काय आहे
तर समाजातील अशुद्ध व्यक्तींना घेणं, समाजातील असंस्कृत व्यक्तींना घेणं आणि त्यांना शुद्ध बनवून म्हणजे सदाचारी बनवून सुसंस्कृत बनवून धम्माच्या आणि बुद्धांच्या बाबासाहेबांच्या विचारांना पोहोचवण्यासाठी संघामध्ये सामील करून घेणं हे संघाचं काम आहे. आणि म्हणून मी म्हटलं संघ म्हणजे काय, हृदय आहे. हृदयाला कधी अपेक्षा असते का की माझा कोणी गौरव करावा, माझा कोणी सन्मान करावा, तर हृदयाला याची अपेक्षा नाही आणि हृदय त्याची अपेक्षा सुद्धा ठेवत नाही. तशी संघाला तथागत बुद्धांच्या संघाला सुद्धा अपेक्षा नाही की याने प्रास्ताविक केलं पाहिजे, याने हार घातला पाहिजे, याने फुलं वाहिली पाहिजे, याने मेणबत्ती लावली पाहिजे, याची अपेक्षा संघाला नाही. कारण संघ काय म्हणतो, संघाला स्वतःची प्रसिद्धी करायची नाहीये, तर संघाला कोणाची प्रसिद्धी करायची, संघाला स्वतःला मोठं व्हायचं नाहीये, तर संघाला कोणाला मोठं करायचंय, संघाला बुद्धांच्या विचारांना मोठं करायचं आहे, संघाला बुद्धांच्या विचारांना मोठं म्हणायचं आहे, संघाला बुद्धांच्या विचारांची प्रसिद्धी करायची आहे. आणि म्हणून संघ महत्वाचा आहे. एखादा बौद्धाचार्य असेल तर बौद्धाचार्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे, माझी प्रसिद्धी न होता बौद्धाच्या पंचायत समितीची प्रसिद्धी करायला पाहिजे, कारण संघाला ते अपेक्षित आहे. आणि म्हणून संघ म्हणजे हृदय आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण संघ शक्तीचा विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी, संघ शक्तीचा हा विचार माणसात रुजवण्यासाठी तथागत बुद्धांची ही संघ शक्ती, कारण तथागत बुद्धांची ही संघ शक्ती म्हणजे काय आहे, तर तथागत बुद्ध म्हणतात की केवळ बुद्ध आणि धम्म यांच्यामुळे संघाला परिपूर्णता आली नाही, तर बुद्ध आणि धम्मामुळे संघाला म्हणजे या धम्माला परिपूर्णता आली नाही, तर संघामुळे माझ्या धम्माला परिपूर्णता आली. एक महावंश नावाचा परिभाषक तथागत बुद्धांना भेटतो आणि तो म्हणतो की तुमच्या धम्मामध्ये तुम्ही एकटेच फार विद्वान आहात, तुम्ही एकटेच जर विद्वान असता तर तुमच्या धम्माला तुम्ही एकटेच विद्वान आहात का, तर तथागत बुद्ध त्याला म्हणतात माझ्या धम्मामध्ये मी एकटाच विद्वान नाही, माझ्या धम्मामध्ये मी एकटाच धम्मदार नाही, तर असे 500 लोक माझ्या धम्मामध्ये विद्वान आहेत. पुढे तो महावंश तथागत बुद्धांना म्हणतो तुमच्या धर्मामध्ये असा एक तरी भिक्खू आहे का की ज्याने आसवंचा त्याग केला आहे, त्याने दुःख मुक्तीचा त्याग केलेला आहे, तर तथागत बुद्ध म्हणतात अरे माझ्या संघामध्ये एकच काय, तर असे 500 भिक्खू आहेत की त्यांनी आसवंता त्याग केलेला आहे, शय केलेला आहे, दुःख मुक्तीचा त्याग केलेला आहे. पुढे जाऊन तो म्हणतो तुमच्या धर्मामध्ये अशी एक तरी भिक्खुणी आहे का, असा तो क्रम वाढवत घेतो आणि तथागत बुद्ध त्याला तोच उपदेश करतात आणि शेवटी तो असं म्हणतो तुमच्या धर्मामध्ये असा एक तरी उपासक आहे का की त्याने आसवंता त्याग केलेला आहे, दुःखमुक्तीचा त्याग केलेला आहे, तर तथागत बुद्ध म्हणतात असे एकच काय, तर 500 उपासक माझ्या धर्मामध्ये आहेत. आणि तेव्हा तो महावंश म्हणतो तथागत तुम्ही एकटे किंवा एक भिक्खू किंवा एक भिक्खुनी एक उपासक जर धम्माचा परिपूर्ण असता तर धम्म तुमचा पोचला नसता. तुमच्याकडे तुम्ही सोडून असे अनेक लोक धम्माधर आहेत, दुःखमुक्त झालेले आहेत, म्हणून धम्माचा प्रचार झाला. आणि त्यावेळी तथागत बुद्ध म्हणतात की माझ्या बुद्ध आणि धम्मामुळे नव्हे तर संघामुळे या धम्माला परिपूर्णता आली. कारण धम्माचा हा विचार पोहोचवणारी यंत्रणा तथागत बुद्धाने तयार केली नसती तर मला वाटतं संघाचा हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला नसता. आणि या संघाच्या विचारामुळे आज भारतभरच नव्हे तर जगामध्ये बौद्ध धम्म, आज जगामध्ये बौद्ध धम्म उदयास आला, माणसाच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झाला, तो या तथागत बुद्धांच्या संघ निर्मितीमुळे. म्हणजे नुसती संघ निर्मिती नाही तर उत्तम अशा संघ निर्मितीमुळे, नियोजित अशा केलेल्या संघ बांधणीमुळे तथागत बुद्धांना हा धम्म प्रचार करता आला, धम्म प्रसार करता आला. आणि म्हणून आज तथागत बुद्धांचा हा विचार जनमानसात माणसात रुजवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं आपल्या संघामुळे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला एक आवाहन करेन, मी विनंती करेन, मी कोणाला टीका टिप्पणी करणार नाही, परंतु चळवळीमध्ये काम करत असताना हा संघ शक्तीचा विचार महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी जात असतो व्याख्यानाच्या निमित्तानं. तिथे गेल्याच्या नंतर वर्षावाचे कार्यक्रम आयोजित असतात, पण त्या वर्षावाच्या कार्यक्रमामध्ये पण 2 गट असतात. मला आश्चर्य वाटतं की कार्यकर्ते उभे राहतात आणि सर सांगतात की आमचं 14व्या वर्षावर चालू आहे, 15व्या वर्षावर चालू आहे, 20व्या वर्षावर चालू आहे. अरे 20व्या वर्षावर ज्या ठिकाणी चालू आहे 20व्या वर्षावर म्हणजे 20 वर्ष तुम्ही वर्षावर करताय, तर 20 वर्षामध्ये जर आम्ही छोटीशी संघटना जर आबाधित ठेवू शकत नसू तर मला वाटतं हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि आपण प्रत्येक जण इथं आलेला प्रत्येक जण उपासक आहे आणि श्रद्धावान शीलवान आहे, म्हणजे सामान्य माणूस इथं मला वाटतं आलेला नाहीये.
तर धम्माचं काम करणारे कार्यकर्ते म्हणजे उपासक इथे आलेले आहेत. म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी आदर्शवत असं जीवन जगलं पाहिजे. कारण या फाटाफुटीमुळे या एकोप जर आपल्यामध्ये या असंतुष्टपणा असेल तर आपण कधीच एकी निर्माण करू शकणार नाही. आणि म्हणून चळवळीला बाधा आणण्याचं काम ही आपल्यातली असंतुष्टता निर्माण करते. आणि म्हणून आपण प्रत्येकाने या वर्षावासाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. व्याख्यानं पण होतच राहतील, व्याख्यानं प्रत्येक ठिकाणी चालू आहेत. धम्माचं काम कुठे थांबलेलं आहे असं नाही, परंतु धम्माचं काम कशा पद्धतीने करायला पाहिजे, आउटपुट काय आहे हे प्रत्येकाने आपण, कारण आपण एवढा खर्च करतो, आज आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात, आपला वेळ देऊन आपण इथे उपस्थित राहतो, तर तो वेळ सत्कारणी लागला पाहिजे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. म्हणून बांधवांनो, जाता जाता तुम्हाला मी एकच गोष्ट सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म आपल्याला दिलेला आहे. तो धम्म अवलंबत असताना, तो धम्म आचरणात आणत असताना आपण तथागतांची संघशक्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संघटित व्हा हा मंत्र आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जाता जाता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा नदीमध्ये पडलेला होता, नदीमध्ये तो बुडत होता, वाचवा वाचवा अशी आरोळी ठोकत होता. त्याला आता वाटतं की मी मरणार, आणि त्या नदीच्या किनाऱ्यावरून एक सद्गृहस्थ चाललेले असतात, एक वाटसरू चाललेले असतात. त्यांचं लक्ष त्या नदीमध्ये जातो. तो मुलगा गटांगळ्या खात असतो, वाचवा वाचवा म्हणून ओरडत असतो. त्या व्यक्तीने, त्या सद्गृहस्थाने कशाचाही विचार न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नदीमध्ये उडी टाकली आणि त्या मुलाला वाचवलं. त्या मुलाला किनाऱ्यावर घेऊन आला तो सद्गृहस्थ आणि त्या मुलाला जिवंत केलं. त्या मुलाने डोळे उघडले, थोडा सुस्कारा सोडला आणि त्या मुलाला वाटलं की मला जीवदान मिळालंय, माझा पुनर्जन्म झालाय, मी मरता मरता वाचलोय. थोडा सुस्कारा सोडल्याच्या नंतर थोड्या वेळाने तो मुलगा त्या माणसाला म्हणाला की काका थँक, तुमचे आभार. ती व्यक्ती म्हणाली का माझे कशासाठी आभार मानतो? तो म्हणाला तुम्ही मला जीवदान दिलं, तुम्ही मला वाचवलं, म्हणून मी तुमचे आभार मानतोय. ते काका, ते सद्गृहस्थ त्या मुलाला म्हणाले की बाळा माझे आभार नको मानू. ते सद्गृहस्थ त्या मुलाला म्हणाले बाळा माझा आभार नको मानूस, फक्त मोठा झाल्यावर एक काम कर, तुझं जीवन वाचवण्यालायक होतं त्यासाठी जीवन सार्थक कर. काय म्हणाले? मोठा झाल्यावर तुझं जीवन वाचवण्यालायक होतं हे सार्थक कर. 1956च्या अगोदर आम्ही सुद्धा अस्पृश्यतेच्या त्या नदीमध्ये असेच गटांगळ्या खात होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ज्ञानाच्या खलाशाने त्या नदीमध्ये उडी टाकली आणि आपल्या समाजाला वरती काढलं आणि खऱ्या अर्थानं आपलं जीवन वाचवण्यालायक होतं हे आपण प्रत्येकानं सार्थ करायचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला तोच संदेश दिला. बाबासाहेब म्हणाले की माझा हा धम्माचा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला तो पुढे नेता आला नाही तर चालेल, परंतु तो मागे नेऊ नका, हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माता भगिनींनो, आपण सगळ्यांनी एक होऊन, आपण एकरूप होऊन ही संघशक्ती वाढीला लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचार जनमानसात पोहोचवण्याचं काम करूया असं मी आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्या समोर सांगू इच्छितो. माझ्या भाषणाचं शेवट मी माझ्या एका आवडत्या कवितेने करतो आणि मी माझं लांबलेलं भाषण संपवितो. आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि या संघशक्तीमुळे आज मला सुद्धा तुम्ही इथे बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता मी एक चळवळीवर भाष्य करणारी कविता बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बाबासाहेबांच्या पुण्याईनं, बाबासाहेबांच्या आशीर्वादानं चळवळीत अनेक लोक शिकली, समाजामधली अनेक लोक शिकली. त्या शिकलेल्या लोकांना असं वाटतं, काही लोकांना असं वाटतं की मी शिकलो, याच्या मागे बाबासाहेबांची, समाजाची किंवा धम्माशी काही देणं घेणं नाही, मी माझ्या कर्तृत्वाने शिकलो असं प्रत्येकाला वाटतं. तर असाच एक शिकलेला मुलगा आपल्या अडाणी बापाला काय सांगतो ते कवितेच्या माध्यमातून ऐका. तो शिकलेला मुलगा आपल्या अडाणी बापाला म्हणतो की बाबा रे, माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, बाबा रे माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, सीडी आहे, कूलर आहे. बाबा रे माझ्याजवळ स्लॅबचं घर आहे, टीव्ही आहे, फर्निचर आहे, फ्रीज आहे, सीडी आहे, कूलर आहे. दरमहा येतो भरपूर पगार, पत्नीच्या अंगावर सोन्याचे अलंकार. दरमहा येतो भरपूर पगार, पत्नीच्या अंगावर सोन्याचे अलंकार. अहो कधी फुटका मणी तरी घातला होता का तुम्ही माझ्या आईच्या अंगावर? डोनेशन भरून कॉन्व्हेंटमध्ये शिकतं माझं बाळ, डोनेशन भरून कॉन्व्हेंटमध्ये शिकतं माझं बाळ. 4 व्हीलरने फिरतो आम्ही सकाळ संध्याकाळ. तुम्हाला सणालाही मिळत नव्हतं, ते आता आम्ही रोज खातो. अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये बिनफोड जातो.
तुम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते आता आम्ही रोज खातो, अडवत नाही. पुजारी मंदिरामध्ये बिंदून जातो. तुमचे तर हाल होते कुत्र्यावाणी, पाटील ब्राह्मणांची पोरं माझ्या घरी भरतात पाणी. तुमचे तर हाल होते कुत्र्यावाणी, पाटील ब्राह्मणांची पोरं माझ्या घरी भरतात पाणी. तुम्हाला तर अंगणात येऊ देत नव्हतं कुणी. किती बदलवलाय काळाने, साऱ्या जिंदगीत काय कमावलं तुम्ही, काय आहे तुमच्या जवळ पिताजी. बाबासाहेबांच्या चळवळीतली माणसं अडाणी होती, अशिक्षित होती, पण निष्ठावान होती. तो अडाणी अशिक्षित निष्ठावान बाप आपल्या सुशिक्षित मुलाला काय म्हणतो? तो अडाणी अशिक्षित निष्ठावान बाप आपल्या सुशिक्षित मुलाला म्हणतो, बाबा रे माझ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबा रे माझ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी सांगितलं आम्हाला लेकरांना शिकवा, म्हणून लेकरा तुला शिकवलं. अरे पोटाले पालू बांधून शिकवलं. अरे स्वतः उपाशी राहून शिकवलं, म्हणून हे सारं कमावलं. खरं आहे तुझं, खरं आहे तुझं. तुझ्या आईच्या गळ्यात सोन्याचा फुटका मणी सुद्धा मी घातला नव्हता. अरे खरं आहे तुझ्या आईच्या गळ्यात सोन्याचा फुटका मणी सुद्धा मी घातला नव्हता. कारण तुला कपडे पुस्तके मिळावे म्हणून आम्ही एक एक पैसा जोडला होता. कसा घ्यावा मणी सोन्याचा, कारण तूच तर आमचं सोनं होता. आम्हाला सणालाही मिळत नव्हतं ते तुम्ही म्हणजे माझी पोरं आता रोज खाता, हे कळलं किती किती बरं वाटलं. आम्हाला सणालाही मिळत नव्हतं तर तुम्ही म्हणजे माझी पोरं आता रोज खाता, हे कळलं किती किती बरं वाटलं. पण लेकरा तुला आवडून सांगतो, आम्ही तर सण करीतच नव्हतो. त्यावेळी पैसा नव्हता म्हणून, आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं म्हणून. अरे दोघांच्या मजुरीतून तुझ्यासाठी दूध आणि साखर, अरे दोघांच्या मजुरीतून तुझ्यासाठी दूध आणि साखर, पण माझ्या लहान बहीण भावासाठी, म्हाताऱ्या माय बापासाठी चटणी आणि भाकर पोटभर सुद्धा आणता येत नव्हती. अरे सगळ्यांना जमतून खाऊ घालून तुझी आई उरलेलं खायची. हळूच माझी नजर चुकून उपाशी राहायची. एकदा भीमबुद्धांसमोर जोडलेले तिचे हात कोणत्या साधू संतांपुढे जोडले गेले नाही. अरे बाबासाहेबांसमोर झुकलेली तिची मान कोणत्या देवी समोर वाकली नाही. वाण वाटायला तर ती जातच नाही. करते का रे तुझी बायको असं? अरे कमावलं काय हे तू असं? पाटील ब्राह्मणांची पोरं तुझ्या घरी पाणी भरतात असं म्हणाला. अरे पाटील ब्राह्मणांची पोरं तुझ्या घरी पाणी भरतात असं म्हणालाच, पण मोठे पण तुझं नाही. तर 14 तळ्यावर त्यांनी सांगलं रक्त, त्यांचं आहे ते मोठेपण. अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये बिंदून जातो असंही म्हणालास. अरे अडवत नाही पुजारी मंदिरामध्ये बिंदून जातो असं म्हणालास, पण ही महानता तुझी नाही. तर 1956 साली सगळे देव सोडले, मंदिर सोडलं आणि बुद्धांची नातं जोडलं, त्यांचं आहे ते मोठेपण. सर्वजण तुझ्या हातचं खातात, समानतेने वागवतात लोक तुला असंही म्हणालास. सर्वजण तुझ्या हातचं खातात, समानतेने वागवतात लोक तुला असंही म्हणालास, पण ही पण कमाई तुझी नाही. तर जन्मभर जळत राहिला, आयुष्यभर जाळत राहिला. जन्मभर जळत राहिला, आयुष्यभर जाळत राहिला आणि आम्हाला माणूस बनवून गेला. तो तुझा बाप, माझा बाप, तुझ्या लेकरांचा बाप आणि बापांचाही बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती कमाई आहे. म्हणून म्हणतो लेकरा, म्हणून म्हणतो लेकरा खूप खूप कमाव. म्हणून म्हणतो लेकरा खूप खूप कमाव, पण बेईमानी कमवू नकोस. आणि हे वैभव ज्यानं दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस. हे वैभव ज्यानं दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस. हे वैभव ज्यानं दिलं त्या माझ्या बाबासाहेबांना विसरू नकोस. धन्यवाद. माझ्या वाणीतून, माझ्या बोलण्यातून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर कदाचित तो माझ्या वाणीचा दोष असेल. आणि जर माझ्या वाणीतून, माझ्या बोलण्यातून जर कोणाच्या भावना या संघ चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये काम करण्यास प्रेरित झाल्या असतील तर तो तथागत बुद्धांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय असेल असं मी ग्राह्य धरतो आणि इथेच थांबतो. मला बोलायला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा बौद्धजन परिषदेचे आभार व्यक्त करतो आणि आपण मला ऐकून घेतला त्याबद्दल आपल्याप्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नवबुद्धाय. जय भीम. नवबुद्धाय.